नागपुरात तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा आलेला आहे। अशामध्ये नागपूरकरांना कडकडत्या थंडीचा त्रास तर जाणवतो आहे। मात्र महाराज बागेतील प्राणी संग्रहालय जे आहे त्या ठिकाणी प्राण्यांसाठी या थंडीपासून वाचण्याच्या दृष्टिकोनातून खास अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारे हीटर लावण्यात आलेले आहे। ज्या पिंजऱ्यांमध्ये प्राणी राहतात त्या पिंजऱ्याच्या बाहेर प्राण्यांसाठी हीटर लावण्यात आलेले आहे, जेणेकरून त्याचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन केलं जाईल आणि त्याचा प्राण्यांना कुठलाही त्रास होणार नाही। दुसरीकडे आपण जर बघितलं तर अशा प्रकारे ग्रीन नेट टाकण्यात आलेली आहे। पिंजऱ्यांवर अशा प्रकारे झाकण्यात आलेलं आहे, कारण थंडगार येणारी जी डायरेक्ट हवा आहे ती प्राण्यांना लागू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आहे। प्राण्यांसाठी या ठिकाणी सगळ्या प्रकारचं प्रिकॉशन जे आहे ते महाराजबाग प्रशासनाकडून घेतलं जात आहे। एकंदर या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना थंडीपासून वाचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळी जी तयारी आहे ते महाराजबाग प्रशासनाने केली आहे। डॉक्टर मोटघरे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे प्रिकॉशन घेतलं जात आहे प्राण्यांना? आपण इथे बिबट्यांसाठी त्याच्यानंतर चिडियाघरमध्ये आपण हीटर लावलेले आहे, जेणेकरून त्याचे ते घरात जे राहतात त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याकरिता आपण हीटर लावलेले आहेत। आणि त्याच्यानंतर त्यांना बेडिंग मटेरियल म्हणजे पालापाचोळा जो आहे तो आपण त्यांच्या घरामध्ये टाकलेला आहे, जेणेकरून ते तिथे बसतील आणि आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतील। आणि तसेच आपण जे डायरेक्ट हवा जी आहे ती थंडी हवा त्यांच्या घरामध्ये जाऊ नये त्याकरता ताडपत्री आणि हिरवी ग्रीन नेट जी आहे ती आपण लावलेली आहे। तसेच जे हर्बीवोर म्हणजे मोठ्या पिंजऱ्यामध्ये राहणारे प्राणी आहेत त्यांच्याकरिता त्यांचे जे घर आहेत त्याच्यावरही आपण ग्रीन नेट लावलेली आहे, जेणेकरून ती थंडी हवा त्यांना डायरेक्ट लागू नये। तसेच त्याच्यामध्ये पण आपण पालापाचोळा म्हणजे जे बेडिंग मटेरियल आहे ते आपण प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या थंडीमध्ये काही प्रिकॉशन घेतलं जातं, त्यांना विटॅमिन किंवा अशा प्रकारच्या औषधांचा काही तसं मल्टीविटॅमिन आपण रेग्युलरली देतच असतो। याच्यामध्येही आपण त्यांना सुरू केलेले आहे आणि त्यांची बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याकरिता त्यांना जेवढं काही प्रोव्हाइड करता येईल आपण तेवढं प्रोव्हाइड करतो आहे। नक्कीच महाराजबाग प्रशासनाकडून या ठिकाणी जे आहे त्या प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहे, जेणेकरून प्राण्यांना कुठलाही या थंडीचा त्रास होऊ नये। कॅमेरामन विशालसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।